मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, लक्षात घ्या. 9850155558. कालचा व्हिडिओ आपण रामनवमीविषयी घेतलेला आहे. उद्या रामनवमी आहे. जो संभ्रम झालेला आहे, 26 तारखेला पण नवमी आहे आणि 27 तारखेला पण नवमी आहे. तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आणि शास्त्र पद्धतीने जी रामनवमी आहे ती उद्या 26 तारीख गुरुवार रोजीच आहे. असो, आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजचा विषय आपण विवाह येणारे अडथळे हा घेणार आहोत. माझे व्हिडिओ, माझे मार्गदर्शन आपल्याला जर आवडत असेल तर हे व्हिडिओ इतरांना शेअर करण्याचा आपण प्रयत्न करा. त्यांना पण पुण्याचा लाभ मिळेल, आपल्याला पण पुण्य प्राप्त होईल आणि मला समाधान प्राप्त होईल. आता विवाहाला अडथळे का येतात तसं पाहिलं आपण तर मुलींची संख्या कमी आहे असं सांगितलं जाते. तरी पण मुलींचे विवाहाला सुद्धा अडथळे का येतात? मग मुलींची संख्या कमी असल्यावर पटकन व्हायला पाहिजे मुलींचे विवाह, परंतु तसे होताना दिसत नाही. मुली शिकलेल्या आहे, सवरलेल्या आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, उचित चांगल्या घराण्याचे पण आहे, तरी पण विवाह का होत नाही? मग याच ठिकाणी ज्योतिषशास्त्र आमचं खरं ठरत असते. कारण ज्योतिषशास्त्रात विवाहाचे योग नसले म्हणजे विवाह होत नाही. माझ्याकडे एक मुलगी आणि तिचा भाऊ असे आले होते, जुळेच होते. आजोबा घेऊन आले होते. दोघेही सुशिक्षित होते, मोठ्या शहरामध्ये राहणारे होते. भरगच्च पगार पण होता, सर्व सुख होतं, वाहन वगैरे होतं. आजोबाने त्यांना आणलेलं होतं आणि तेही विवाह योगासाठी आणलं होतं. विवाह योगासाठी आणले असताना प्रथमच माझ्या सोफ्यावर त्यांनी मुलांनी बसताना आणि त्या मुलीने बसताना सांगितलं की गुरुजी, आमचा ज्योतिषावर विश्वास मुळीच नाही. आम्ही आजोबाबरोबर आलेलो आहोत. आजोबांशी काय गोष्टी करायच्या असेल ते करून घ्या, आम्ही बाहेर जातो. मी म्हटलं 2 मिनिट थांबा बाळांनो, तुम्ही आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आले आहात ना, मग ती इच्छा अपूर्ण का ठेवतात? तुम्ही इथे बसा, मी जे सांगतो ते ऐका. आपल्याला 2 कान आहेत, एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने सोडून द्या. माझं काही म्हणणं नाही, मला राग नाही, काही नाही. आपण बोलूया. आता पहा, भावाचं वय आपण या ठिकाणी पाहायला गेले तर भावाचं वय जवळजवळ 37 आणि तुमचं वय, त्या मुलीचं म्हणजे बहिणीचं वय आहे 33. मग एवढं मोठं वय झाल्यावरही तुमचा विवाह तुम्ही का करू शकले नाही? प्रेम प्रकरणही तुम्हाला जमलं नाही, विवाहाचा योगाचा स्थळही तुम्हाला जमले नाही. मग या ठिकाणी तुमचे प्रयत्न अपुरे पडले असं म्हणायला लागेल, किंवा तुम्हाला ते साध्य करता आलं नाही असं म्हणावं लागेल. आणि पहा, तुमच्या पत्रिका आजोबांनी अगोदरच केलेली आहे. त्या पत्रिकेमध्ये पहा, जवळजवळ त्या पत्रिका 20 वर्षापूर्वीच्या आहेत. त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की विवाह विलंब योग आणि हा विवाह 35 वर्षाच्या नंतरच होईल असं भाष्य आहे का बघा बरं. आणि तसं भाष्य आहेच. पण तसं भाष्य आहे म्हणजे इतक्या लहान वयात सुद्धा आम्ही तुमचं निदान केलेलं होतं की तुमचा विवाह हा उशिरा विलंबाने होईल. मग हा उशिराने विवाह होईल याच्या अगोदर तुम्ही विवाहाचा प्रयत्न केला, तुम्ही सांगता आहात. मग तुमचा विवाह प्रकरण यशस्वी का झालं नाही, हा एक प्रश्न उद्भवतो. मग त्यांना थोडंसं ते ज्योतिषशास्त्राकडे त्यांना पटायला लागलं की आपलं काही चुकते आहे. म्हणून ते म्हणे, गुरुजी आम्ही आता शांतपणे बसतो आणि आम्ही तुमचं जे काही मार्गदर्शन असेल ते ऐकतो. खरोखरच आमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नव्हता. आम्ही
पाहिल्या होत्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे विवाह हा 35च्या जवळपासच्या नंतर होईल आणि तेच खरं ठरत आहे. एवढ्या 20 वर्ष अगोदर भाष्य करणं विज्ञानाला पण जमणार नाही आणि जमेल पण नाही, असं भाष्य तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अगदी दंडवत नमस्कार करतो, चरणस्पर्श नमस्कार करतो आणि आम्ही जे काही पहिले बोललो असेल त्याच्याबद्दल क्षमा मागतो. आणि आम्ही आता इथे निवांत बसतो आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो. असं ते दोघंही बालकं मिळाले, आनंदात बसले. काय आहे, असे जे मुलं मुली असते त्यांना समजवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, त्यांना प्रत्यक्ष प्रमाण दाखवलं पाहिजे. कारण वर्तमान पिढी काय आहे की हे प्रमाण मागते, खरं खोटे सत्य असत्याचं प्रमाण मागत असते आणि त्यांना हे पटलं की मग त्यांची निष्ठा आढळते आणि त्या निष्ठेपासून ते दूर कधीही जात नाही. असं असताना त्यांना मी अजूनही एक गोष्ट या बाबतीत सांगितली. म्हटलं तुम्ही एखाद्या, आता तुमच्या जर डायरी आहे त्या डायरीवर महाराजांचं चित्र आहे, त्या महाराजांचं चित्र असताना तुम्ही त्या महाराजांचे भक्त आहे, निष्ठा आहे, तुमची श्रद्धा आहे, मग हे महाराज तुम्हाला काय देणार आहेत? यांचं तो निधन झालेलं आहे तरी पण तुमची श्रद्धा आहे ना त्याच्यावर, त्या महाराजामुळे आपलं होणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, ईश्वर, परमेश्वर, महाराज हे या बाबतीत आपल्याला काहीही करत नाही. कारण की आपल्याला जे काही दुःख, समस्या, विलंबाचं विवाह, विलंब संतती, अनुत्तीर्ण होणे, नापास होणे किंवा व्यवसाय न चालणे, लक्ष्मी न टिकणे, आरोग्य खराब होणे, या गोष्टी ह्या ग्रहयोग करतात. परमेश्वर किंवा महाराज किंवा संत मंडळी कोणीही काही वाईट करत नाही, ते नेहमी आशीर्वाद देतात. पण आपल्याला देवादिकांनाही जोडपलं आहे. ते ग्रहयोगाने 14 वर्षाचा वनवास म्हणजे जन्मठेप जवळजवळ दिली. ती ग्रहयोगानेच आम्हाला, प्रभू रामचंद्राला गणपतीचा शिरच्छेद झाला, तो त्यांच्या 7.5 झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून ग्रहयोगावरच आपण प्रमाण मानून त्यांचीच आराधना उपासना करायला हवी, हे असं माझं तुम्हाला सांगणं आहे. त्याप्रमाणे ते अगदी मन लावून एकाग्रचित्ताने माझं मार्गदर्शन ऐकत होते. तर पहा, म्हटलं आता या तुमच्या दोघांच्या कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर विवाहस्थानामध्ये काय आहे? विवाहस्थानामध्ये कुठेही ग्रहयोग नाही. मुलीच्या कुंडलीत ग्रहयोग नाही, मुलाच्या कुंडलीत ग्रहयोग नाही. असं असताना मग विवाह होणार नाही का? तर विवाह होणार आहे. ग्रह नसताना पण विवाह होणार आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेले तर तुला राशी आहे, दोघांच्याही याच्यात तुला राशी आहे. उदयमान कुंडली जवळजवळ सारखी आहे. एवढा 2-3 वर्षाचा फरक असतानाही तुमच्या या कुंडलीमध्ये सारखेपणा जास्त आहे. तर तुमचा विवाह का होत नाही आहे? त्याला प्रथमही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की शनी जो आहे तो शनी हा सप्तम स्थानामध्ये म्हणजे विवाह स्थानामध्ये बसलेला आहे. तर सप्तम स्थानामध्ये तुला राशीमध्ये बसलेला असताना हा शनी उच्चीचा होतो. उच्चीचा असल्या कारणाने तो खेळतो, असतो, बेसतो, सर्व काही करतो. म्हणून या ठिकाणी अशांचे विवाह लवकर होतात. मग तुमचा विवाह लवकर का झाला नाही हा एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तुमचा याला तुमचं कर्मगती मनालाच हवं आणि तुमचं ज्योतिषशास्त्रावर, ग्रहावर विश्वास नाही. तुम्ही अंधश्रद्धा म्हणून त्या शास्त्राची अवहेलना केली, याचा परिणामही तुम्हाला या ठिकाणी भोगावा लागणार आहे. परंतु या ठिकाणी भोगावं लागला असताना हा जो भोग आहे उपासना आराधनाच्या माध्यमातून निश्चितच हा दूर होईल, याबद्दल कुंडली खात्री देते. कारण या ठिकाणी गुरु कर्केचा आहे. गुरु कर्केचा असल्यानं तो गजकेसरी योगात आहे. तो गुरु तुम्हाला पाठिंबा दिल्याशिवाय किंवा सहाय्य केल्याशिवाय किंवा विवाह घडवल्याशिवाय राहणार नाही. परंतु गुरु हा कर्केचा उच्चीचा जरी असला तरी गुरु हा मात्र विवाह करत नाही. कारण गुरु हा अविवाहित आहे. तो भजन कीर्तन करणार आहे, तो मंदिरात राहणार आहे, तो संन्यस्त आहे. मग तो विवाह कसा करेल हा एक प्रश्न आपण आहे. बहुतांशी ज्योतिषी गुरु बघत असतात, 10वा 12वा 8वा 8वा करत बसत असतात. पण गुरुचं काही विवाहाच्या बाबतीत कार्य नसते, कर्तव्य नसते किंवा तो विवाहाच्या बाबतीत त्याच्याकडनं विवाह होतही नाही, घडवतही नाही. म्हणून आपल्याला शुक्र बघायचा असतो. शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण लावतो, पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण लावतो आणि मग त्यातून प्रेम निर्माण होते आणि
प्रेम निर्माण झालं की विवाह संपन्न होतो, शुभमंगल सावधान होतो. मग याच्यामध्ये प्रेमविवाह आहे का तुमच्या याच्यामध्ये? तर प्रेमविवाह मुळीच नाही, दोघांच्या याच्यात प्रेमविवाह नाही. कारण शुक्र हा कुंडलीमध्ये शत्रुगृही आहे. शत्रुगृही असत असताना मात्र तो ज्या वेळेला गोचरीच्या अवस्थेत तो स्वस्थ अवस्थेत येईल त्यावेळेला मात्र तुमचा विवाह झाल्याशिवाय राहणार नाही. आता तो काळ आपण या ठिकाणी बघायला गेले तर तो काळ आता 2026मध्ये जर आपण पाहायला गेले तर 26मध्ये मुळीच तुम्हाला विवाह योग येणार नाही. विवाह योग आले तरी जमणार नाही आणि तुम्ही जमवण्याचा प्रयत्न केला तर फार उत्तम आहे. जमवून घ्या, शुभमंगल सावधान करून घ्या असं मी म्हणेन. परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या सूत्रानुसार आपला विवाह 2027ला जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यात आपण जर केलं तर शुभमंगल सावधान होईल. आणि माझं तुम्हाला सांगावंसं वाटते की तुम्ही साखरपुडा की एंगेजमेंट हे काही करू नका, डायरेक्ट विवाह करा, शुभमंगल सावधान करा. कारण विवाह काळ हा आयुष्यमानाच्या दृष्टिकोनातून फार विलंब झालेला आहे आणि विलंब झालेला विवाह पुढे संसार सुखाला पुढे आणत असतो. आणि पुढे संततीचा प्रश्न आहे. संतती ही प्रत्येकाला हवी असते आणि संततीमुळेच विवाह आपण करत असतो हे पण लक्षात घ्या. वंशवृद्धीसाठीच आपण विवाह करतो, परंतु ती आपली संतती, घराण्याची संतती हवी असते. म्हणूनच आपण या ठिकाणी विवाह हा जानेवारी 2027 फेब्रुवारी 2027 शुक्र भ्रमणाची गती आपल्याला इथे विवाहस्थानावर भ्रमण करती राहणार आहे आणि तिथे स्थिरावर राहणार आहे. आणि शुक्र हा विवाहस्थानी आपल्या आला की आपलं शुभमंगल सावधान झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आता तुम्हाला थांबावं लागणार आहे, 9 महिने थांबावं लागेल. कारण आता मार्च संपतो आहे, 3 महिने झालेले आहेत. आता 3 महिने झालेले असताना 9 महिने राहिलेले आहे आणि 9 महिन्यानंतर मग जानेवारी 2027 फेब्रुवारी 2027 उजडणार आहे आणि त्याच काळात आपला विवाह होणार आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं तर विवाहाला अडथळा करणारा कारग्रह काय असतात? तर या ठिकाणी शनी उच्चित असला तरी यावर मंगळाची दृष्टी होती. ही मंगळाची दृष्टी असल्याकारणाने आपल्याला विवाहाला विलंब होत होता. विवाह विलंब होत असताना ज्या वेळेला तुमचा विवाह ज्या वेळेला होईल त्यावेळेला मात्र तुम्ही शनी शमन विधी अवश्य करून टाका. नाही तर पुढील जीवन आयुष्यात हाच शनी ज्या वेळेला 7.5 येईल किंवा 7.5च्या भोगात येईल त्यावेळेला तुम्हाला त्रास होईल. कारण वर्तमान जर आपण बघितलं या ठिकाणी तुमच्या कुंडलीमध्ये ते विवाहस्थानी 7.5 आहे, संसाराच्या ठिकाणी 7.5 आहे, मुलीच्या याच्यात पतीच्या ठिकाणी 7.5 आहे, मुलाच्या याच्यात पत्नीच्या ठिकाणी 7.5 आहे, अष्टम स्थान म्हणजे मृत्यूच्या ठिकाणी 7.5 आहे आणि षष्टम स्थानामध्ये 7.5 आहे. याच्यामुळे तुम्हाला आजाराला नेहमी जावं लागत असेल. आरोग्याचा काळजीचा प्रश्न आपल्याला नेहमी आहे. नेहमी सतत काही ना काही दुखणं तुम्हाला असायला हवंच आणि याच्यातून सुटका करायचा असेल तर हा शनी शमन विधी आपल्याला करून घ्यावं लागेल. अन्यथा नाही केले असतं मग संसारामध्ये काहीही कोर्ट कचेरीचे प्रसंगसुद्धा उद्भवू शकतात या ठिकाणी. किंवा घटस्फोट मात्र मुळीच होणार नाही. कारण की कोर्ट कचेरीचे प्रसंग झाले तरी घटस्फोट होणार नाही, पण ते दीर्घावलंबी कोर्ट केस चालणार आहे. कारण या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर शनी हा फक्त तुम्हाला धक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यात तुमचं तोडण्याचा प्रयत्न तो कधी करणार नाही, कारण तो उच्चीच आहे, त्याला तोडणं नाही. तो यमकारक भूमिका घेणार पण नाही. आपल्याला दीर्घायुष्य जीवन आयुष्य तो देणार आहे, हे लक्षात आपल्याला घ्यायला हवं. ज्योतिषशास्त्राची जी सूत्र असतात ती अनुभवाच्या अनुषंगाने आणि शास्त्र पद्धतीने तयार केलेली असतात. आणि जाणकार ज्योतिषी जो असतो, जो अनुभवशील ज्योतिषी असतो तोच जाणकार ज्योतिषी असतो. माझं वय 78 आहे. अनेकांच्या हजारोच्या कुंडल्या आम्ही बघितलेल्या आहे, अनुभव घेतला आहे. त्याच्या अनुषंगानेच आम्ही बाकीचं व्यक्त करत असो. तर हा जो विवाहाच्या प्रश्नी अडथळे आणण्याचा प्रयत्न विविध ग्रहयोग करतात. राहू हा ग्रहणयोगाचा आपण बघितलं तर तो झालेलं लग्न म्हणजे वादातीत करतो. केतू असला तर तिथे संताप, उग्रता, तापटपणा असे प्रकार घडवितो. मंगळ जर असला तर घटस्फोट देखील करतो. याच ठिकाणी काही अघटित घटनासुद्धा घडण्याचा प्रयत्न हा मंगळ करत असतो. पण याला गुरुची साथ असली तर सौम्यता पण येत असते, हेही तितकंच खरं आहे. परंतु संसार करायला आपल्याला गुरुची साथ तर हवीच असते.
कारण गुरु हा श्रद्धेचा कारक आहे, गुरु हा शांततेचा कारक आहे, गुरु हा पुण्याचा कारक आहे, गुरु हा संसाराला पुढे नेणारा कारक आहे. परंतु खरं कार्य आपल्याला संसारामध्ये शुक्र हा ग्रह करतो. शुक्र हा प्रेम निर्माण करतो, संवाद निर्माण करतो, हौसमौज निर्माण करतो आणि सुखाचा संसार करण्याचं कार्य हा आपल्याला शुक्र ग्रह करतो. म्हणून कुंडलीमध्ये आपल्याला शुक्र बघायचा असतो. तर शुक्राची गती काय, ज्यावेळेला विवाहस्थानाकडे सरकत असते आणि त्या शुक्राची गती विवाहस्थानावर सरकत असताना त्याच्यावर मंगळाची दृष्टी, शनीची दृष्टी, राहुकेतूची दृष्टी असेल तर स्थळं येतात परंतु विवाह जमत नाही. जी नको असलेली स्थळं तुमच्या मागे लागतात आणि जी तुम्हाला हवी आहे ती होकार नकार देत नाही. असा अनुभव आपल्याला येतो तो याच योगामुळे की शुक्रावरही सुद्धा आता शुक्राचा शत्रुग्रह चंद्र पण असतो. चंद्राची दृष्टी शुक्रावर असली की असे प्रकार घडू शकतात आणि हा शुक्रावर गुरुची दृष्टी असली तरीही असे प्रकार घडू शकतात. आणि रवीची दृष्टी असली तरी असे प्रकार घडू शकतात. कारण आपल्याला शुक्राचे शत्रू कोण आहे तर रवी आहे, शुक्राचा शत्रू कोण आहे तर गुरु आहे, शुक्राचा शत्रू कोण आहे तर चंद्र आहे आणि मंगळ तर हा पापग्रहच आहे. तो विविध माध्यमातून अशुभ कार्य या विवाहाच्या बाबतीत करत असतो. परंतु काहीच्या बाबतीत, विवाहाच्या बाबतीत आपण जर बघितलं गेलं तर प्रभू रामचंद्राच्या कुंडलीमध्ये शनी उच्चीच आहे आणि तो विवाहस्थानी आहे. म्हणून या ठिकाणी सांसारिक कौटुंबिक सुख प्रभू रामचंद्राला मिळालेलं नाही, परंतु एकनिष्ठ पत्नी आपल्याला त्यांना मिळाली आहे. शूरवीर पवित्र अशी पत्नी त्यांना याच योगामुळे लाभलेली आहे. आणि याच योगामुळे तुम्हाला जी पत्नी मिळालेली आहे ती प्रभू रामचंद्राला, तर ती सासू सासऱ्यांचा आज्ञा पाळणारी मिळाली आहे. सासू सासऱ्याच्या आज्ञेनुसार त्यांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी तिचा काही या वचनाशी संबंध नसताना ती 14 वर्ष वनवासात गेलेली आपण बघत असतो. प्रभू रामचंद्राचाही त्या वचनाशी काही संबंध नव्हता. ते रामाने कैकेयीला दिलेलं वचन होतं, तो नाही नकारू शकत होता. परंतु त्यांनी वडिलांची आज्ञा पाळून एक ज्येष्ठ मुलाने 14 वर्ष वनवास आपल्या पत्नीसह केला. परंतु पत्नी 14 वर्ष वनवासात केला असताना लगेचच तिचं हरण झालं. त्यामुळे वनवासात सुद्धा प्रभू रामचंद्राला संसार सुख लाभलेलं नाही आहे. या ठिकाणी रामायणात हे बघायला पाहिजे. रामायणामध्ये सुनबाई कशी असायला पाहिजे तर सासू सासऱ्यांचे आज्ञा पाळणारी, पतीची आज्ञा पाळणारी असायला हवी, तीच सुनबाई म्हणायला हवी. नाहीतर मग इतर सुना ज्या असतात त्या सुन्न करणाऱ्या असतात आणि मग संसार मोडकळीत होतो. किंवा या सुन्न करणाऱ्या किंवा ह्या अशा विचार बाळगणाऱ्यांना जी संतती होते ती पुढे मात्र त्या संततीत हे दोष निर्माण होण्याची दाट शक्यता असते. आपण प्रभू रामचंद्राकडे बघितले. प्रभू रामचंद्राने एवढं मोठं अयोध्येचं राज्य सम्राट असताना धुडकावून दिलेलं होतं, त्याच्यावर लाथ मारलेली होती त्याच्यात आणि नंतर मग ते आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार ते वनवासात निघाले होते. म्हणून रामायणातून आपण हे शिकायला पाहिजे. रामायणातून हे शिकत असताना ज्या वेळेला तुम्ही राम मंदिरात जातात त्यावेळेला राम मंदिरात जाताना आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की सीताचे कपडे कसे आहे, रामाचे कपडे कसे आहे, त्या प्रमाणात आपण स्त्रियांनी आणि पुरुषांनी जायला पाहिजे. गुडघ्याचा वर कपडे घालून किंवा छातीवर पदर नाही आहे, डोक्यावर पदर नाही आहे अशा स्थितीत जाऊ नये आणि विनम्रपणे संस्कृतीचं पालन करावं असं मला सांगायचं. तुम्हाला जसं वागायचं असेल तसं वागा, मला त्याचा काही विरोध नाही. परंतु निदान मंदिरात जाताना आपण त्याचे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. संस्कृतीशील म्हणजेच धर्म, संस्कृती म्हणजेच धर्माची व्याख्या आणि संस्कृतीशील वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे आणि हेच सत्य आहे. आता विवाहाच्या दृष्टिकोनातून अनेकांच्या कुंडल्यामध्ये वेगवेगळ्या ग्रहयोगाची स्थिती असते, त्याप्रमाणे त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. परंतु माझ्या आयुष्यामध्ये मात्र मी जे 78 वय आहे माझं, याच्यामध्ये मी ज्या वेळेला कुंडली आणि ज्योतिषशास्त्राचं अध्ययन करत आहे, अजूनही माझं अध्ययन आहे, मला काही येत नाही असं मी समजतो. कारण ज्योतिषशास्त्र खोलशास्त्र आहे. ज्योतिष 7 पिढ्या माझ्या गेल्या तरी ज्योतिषशास्त्र येणार नाही. म्हणून परंतु या अनुभवानुसार ज्योतिषशास्त्रात हे अगदी सत्यमेव शास्त्र आहे. विज्ञान च्या पुढे ज्योतिषशास्त्र आहे.
विज्ञानाचा अगोदर ज्योतिषशास्त्र आहे. काल पेनिसिलिन चालत होतं, आज पेनिसिलिन चालत नाही. शेवटी डॉक्टर थकून जातात. आता सांगतात की तुम्ही घरी जाऊन सेवा करा. मग तुम्ही घरी जाऊन सेवा करा असं सांगताय, मग पहिला प्रथम तुम्ही पेशंट स्वीकारलाच का? तुम्हाला तर माहीत आहे ना, तुमच्याकडे तर नानाविधी यंत्रसामुग्री आहे, तुम्ही सुशिक्षित आहे, शिक्षण झालेलं आहे, एवढं तर तुम्हाला कळायला हवं. आणि हे कळत नसेल तर मग या ठिकाणी तुम्ही काहीच शिकले नाही असंही म्हणावं लागेल. असो, वर्तमान स्थितीत आपण विज्ञान हे वैज्ञानिक जरुरीचं पण आहे, नाही असं नाही, परंतु विज्ञानाची मर्यादा आहे हे लक्षात घ्या. अमर्याद हे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राला अशी कोणतीही समस्या नाही की त्याच्यात उपासना नाही. असो, आजचा कार्याला इथे समापन करूया आणि आजचा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. हा व्हिडिओ आपण जो केला आहे तो यावल ते जळगाव या रस्त्यावर, किनगावपासून हा रस्ता आहे तो ममुराबाद, ईदगाव अशा मार्गे आपण चाललेलो आहोत. आज जळगावचा दौरा आहे. जळगावच्या दौऱ्यामध्ये भरपूर आज दिवसभर काम कार्याचं असल्याकारणाने म्हणून म्हटलं लवकर व्हिडिओ आज तुम्हाला मार्गदर्शनाचा जो हा आला, जो विषय आला, हा विषय त्यानुसार हा 2 दिवसाच्या पूर्वीचाच माझ्या कार्यालयात घडलेला प्रसंग